10 एप्रिल 1912 RMS टायटॅनिक जगातलं सर्वात मोठं आणि सर्वात आरामदायी असणारं त्या जमान्यातील जहाज आपल्या पहिल्याच प्रवासाला बाहेर पडतं. साऊथहॅम्प्टन इंग्लंडहून न्यूयॉर्कला जात असतं. त्या जहाजातून प्रवास करणं हे बऱ्याच लोकांचं त्या काळी स्वप्न होतं, कारण त्यामधून मोठमोठे व्यापारी, उद्योगपती, ऍक्टर लोक प्रवास करत होते. या जहाजानं पहिली आणि शेवटची अशी एकदाच यात्रा केली. टायटॅनिक जहाज बर्फाच्या डोंगरात धडकतं आणि 1500 लोकांना जलसमाधी मिळते. टोटली त्या टायटॅनिक जहाजमध्ये 2200 प्रवासी असतात. परंतु याच्या पाठीमागे एक छोटीशी कहाणी लपलेली आहे बरं का, आणि ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते. नमस्कार मंडळी, मी संजय किल्लेदार. टायटॅनिक प्रवासाला निघण्यापूर्वी 4 दिवस अगोदर त्याचे तिकीट बुकिंग सुरू झालेलं असतं. अद्यावत जहाजात प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्न होतं त्या काळी. क्लर्क नामक एक व्यक्ती जो पेशाने शेतकरी असतो, त्याचंही स्वप्न होतं की आपल्या फॅमिली समवेत जहाजातून प्रवास करण्याचं. त्याची 5 मुलं आणि त्याची बायको अशी एकूण 7 जणांची तिकीटं त्यानं बुक केलेली असतात. जेवढी काही सेव्हिंग आजपर्यंत होती ती पूर्णपणे त्यानं तिकिटावर खर्च केलेली असते. मोठ्या आतुरतेने तो त्या दिवसाची वाट पाहू लागला की टायटॅनिक मधून आपण आता प्रवास करणार. एवढ्या मोठ्या लक्झरी जहाजात श्रीमंत माणसासमेत बसून प्रवास करण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. टायटॅनिक प्रवासाला निघण्यापूर्वी 7 दिवस अगोदरच एक घटना घडली की त्याच्या घरी त्याचा जो कुत्रा होता त्याने त्याच्या एका मुलाला चावले. त्याच्या बायकोने त्याला सांगितले, तुम्ही आणि 4 मुले असे 5 जण तुम्ही ट्रिपला जावा, कारण अशा जखमी अवस्थेत मुलाला घेऊन मी येऊ शकत नाही. क्लार्कच्या मनात धर्मसंकट निर्माण झालं. आजारी मुलाला सोडून कसं जायचं, पण 7 लोकांच्या या महागड्या तिकिटाचे पैसे फुकट जाणार, काय करावं त्याला समजेना. शेवटी त्याने विचार केला. मुलाला बायकोला सोडून प्रवासाला जाणं त्याला अजिबात आवडलं नाही. शेवटी त्याने निर्णय रद्द केला. शेवटी 10 एप्रिल 1912 इंग्लंडवरून न्यूयॉर्कला टायटॅनिक रवाना झालं. प्रवासास निघालेलं जहाज अगदी हताशपणे क्लर्क बघत राहिला. त्याला फार दुःख झालं. आयुष्याची जेवढी सेव्हिंग होती त्याची ती सगळी तिकिटावर त्याची खर्च झाली. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण तिकिटाचे पैसे परत मिळणार नव्हते. शेवटी रडतच आपल्या घरी आला. स्वप्नातील श्रीमंत लोकांसमेत जहाज प्रवास करण्याचं त्याचं स्वप्न भंग झालं होतं. त्याला आपल्या कुत्र्याचा प्रचंड राग आला, कारण इतक्या दिवसाचं स्वप्न त्या कुत्र्यामुळे एका क्षणात भंग पावलं होतं. असेच 5 दिवस निघून गेले. 6व्या दिवशी त्याच्या कानावर बातमी येऊन धडकते की टायटॅनिक जहाज बुडालं. हे ऐकून त्याला धक्काच बसला, कारण गेले 5 दिवस तो आपल्या कुत्र्याला शिवा देत होता आणि त्याच कुत्र्यानं या 7 जणांचे प्राण वाचवलं. अक्षरशः कुत्र्याला पोटाशी धरलं आणि धाय कोलमडून तो रडू लागला. त्याचे अश्रू ते आनंदाश्रू होते, कारण ज्या कुत्र्याला तो शिवा देत होता त्याच कुत्र्याने या 7 जणांचे प्राण वाचवले. मित्र, परमेश्वराने आपणासाठी काय मोहमाया रचलेली आहे हे कुणालाच माहीत. म्हणून म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण आनंदी स्वच्छंदी जगणं एवढंच आपल्या हातात आहे. शेवटी करता करविता तोच आहे. आजची ही बोधकथा मित्रांनो कशी वाटली नक्कीच अभिप्राय द्या. धन्यवाद.